मध्ये खेळतो साहेब. जरूर जरूर तुमच्या मताची सहमत आहे. या टीमचा आता हिस्सा बनलाय. त्या टीमसाठी संघर्ष करावा लागेल. अस्तित्वाची लढाई सर त्याला लढावी लागेल. कारण संघात जरी जबाबदारी दिली आहे तर जबाबदारीपूर्वक खेळ आता करावा लागेल. धावसंख्या आहे ती टोटल 4 धावा धावफलकावरती आहेत. यस 4 धावा धावपटलावरती बघायला मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती यस त्यामुळे सिंगल मिळेल भावेशला. नॉन स्ट्राईक एंडला आर्यन माबदी होते. आर्यन माबदी जो आता स्ट्राईक एंड वरती आलाय. सुरुवात चांगली करावी लागेल. धावसंख्या आहे ती 5. बॉलर्स नेम अजय लोते. अजय लोते ज्याने मागच्या मॅच मध्ये काही कमालीची गोलंदाजी केली आहे. पाच धावा झाल्यात. एक चौकार एक सिंगल जोडली मॉर्निंग बॉईज चेनित ग्रुपच्या या स्कोर कार्ड वरती. हा फटका देखील दमदार आहे. आर्यन माबदीच्या बॅट मधना हा मिड विकेटला क्लिअर होतो आहे आणि येतो एक दमदार फटका. षटकार डीजे. तिसरे पंच आमचे संजयजी म्हात्रे यांना विनंती आहे की आपण तुषारजी धुमाल यांच्याशी संपर्क करा. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. 11 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन माबदीचा हात तडाखा लगावलाय. चेंडूला फेकून दिलाय. लगातारचा हा दुसरा षटकार. जाईल. दिलदार व्यक्तिमत्व आहेत. यावेळेस करायचा होता. शरीरापासून बराचसा लांब राहिलेला चेंडू इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. नशिबानं साथ दिली आर्यन माबदीला जे आता निर्धाव चेंडू खेळलाय. वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय. आमचे सचिनजी माबदी देखील बघा मॅचला एन्जॉय करतात. आपल्या बघा म्हणतायत शांत पद्धतीने खेळ सुरू आहे. हे बक्षीस कंटिन्यू असेल. यावेळेस फटका चांगला आहे. शतक चेंडू पर्यंत पोहोचणार. तत्पूर्वी चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार होतोय. आर्यन माबदीच्या बॅट मधून आलेला हा पुनश्च एकदा दमदार चौकार. फलंदाज आर्यन माबदी आणि त्याच्या बरोबरीने भावेश सावंत. एक आग एक तुफान अशी फलंदाजी सुरू आहे. धावसंख्या आहे 21. तर चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा आहे. षटक पहिलं पाहिलं आपण अजयचं. दुसरा गोलंदाज स्वतः या संघाचा कॅप्टन कुल आणि या संघाचा मास्टर माइंड कल्पेश जाधव. दुसरा गोलंदाज. 21 धावा आहेत. कल्पेशला आता ओळखावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फार धावा खर्च केल्यात. धावांच्या ब्रेकला आता गती जी कमी करावी लागेल. धावा आता कमी खर्च करावे लागतील या षटकामध्ये. पण इथून जर का धावांचा आकडा वाढला तर मी तर म्हणेन मॉर्निंग बॉईज टीमला एक पोषक धावा असते आता. कारण 21 धावा आतापर्यंत आल्यात. अजून 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज कल्पेश जाधव. यावेळेसचा चेंडू रिवर्स माध्यम. दुधारी तलवार सीधी उंगली से की आ रहा है. उंगली टेढ़ी क्यों कर रहे हो ये दोस्तों ये सवाल है. अगदी रिवर्स माध्यम होतं. इथून बॅटला आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची इथे सांगता बघायला मिळाली. 21 धावा धावफलकामध्ये कल्पेश जाधव. पहिला चेंडू निघालाय तो निर्धाव. यावेळेसचा चेंडू स्टिअर करायचा होता. लटकले त्या चेंडूवरती. बॅक टू द बॉलर खेळलेत. पहिला धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग बॉईज टीमला. भावेश सावंत बॅक टू द आउट्स.
कारण प्रीमियर लीग म्हटलं की एका एका गावातून एक एक खेळाडू उचलावा लागतो, त्यानंतर 11चा स्क्वॉड तुम्हाला मित्रांनो तयार करावा लागतो. रतन केदारींची खेळ आम्हाला बघायचं आहे, जे नंदनपडा ग्राउंडवरती त्यांचा खेळ आम्ही बघितला. 40+ मॅच आम्हाला देखील जायचं नाईट मॅचला, जी 40+ स्पर्धा सुरू आहे. काल रात्री आम्ही तिथे कम्प्लीट केली एक रात्र, तिसऱ्या रात्रीमध्ये. आज देखील तिथे 40+ स्पर्धा आहे. डे नाईटची शृंखला आहे ती, ही देखील चांगली स्पर्धा आहे. धाबा संख्या आहे 21. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचता स्कँडू स्क्वेअरला सीमा पार होतो आहे, आलाय हा जबरदस्त असा चौकार. आकडा वाढेल. 25 धावा धावफलकावरती 25. कल्पेश जाधवच्या विरोधात हे फटकेबाजी सुरू आहे आणि एका मोठ्या गोलंदाजाच्या विरोधात हे फटकेबाजी करतोय साहिल जाधवचं हे आक्रमण बघायला मिळतोय. एक सिंगल मिळेल साहिलला. मॉर्निंग बॉईज संघ पुढे वाटचाल करेल, 26 वरती पोहोचेल. टोटल पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय, कारण बॅटिंग करणारी टीम आता संघर्ष करते. जिथे शिव 11 संघाने टॉस जिंकला होता, एक निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला की गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाईल, आक्रमक शैलीचे चेंडू त्या ठिकाणी टाकले जातील. परंतु तशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये, कारण प्रति हल्ले इथे सुरू झालेत आणि हा देखील फटका चांगला होता. वन बाऊ चेंडूची पकड केली आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, कारण चेंडूला अडवलंय. एक सिंगल जरूर मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 27 धावा 27 स्कोर कार्डवरती आल्यात. मॉर्निंग बॉईज संघ आता संघर्ष सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा. यावेळेस हा चेंडू स्टिअर करायचा होता, अविस्ट्राईड द ऑफस्ट्रम अवे फ्रॉम द बॉडी, अगदी शरीराच्या नजदीकने निघालेला चेंडू निर्धाव प्रकाराला मिळाला. तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय. कल्पेश जाधव षटक संपलं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 27. 27 धावा 27 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 21, या ओव्हर्समध्ये धावा आल्या फक्त 6. हे षटक खऱ्या हाताने बघितलं तर निर्णायक राहिलं, कारण जिथे धावांच्या गतीचा आलेख बंदावला गेला, धावा कमी खर्च केल्या, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जास्त होत्या. तिथून कल्पेश जाधवने आपलं आक्रमक रूप धारण केलं आणि मी तर म्हणेन धावा वाचवण्यामध्ये त्या षटकामध्ये त्याला यश आलं. फक्त 6 धावा त्या षटकामध्ये आल्या, 27 वरती टोटल पोहोचली आहे. बॉलर्स नेम प्रसाद भोईर. प्रसाद भोईर, कल्पेश जाधवनंतर नंबर येतो प्रसाद भोईरचा. हा एक देखील कसलेला खेळाडू आहे. खालापूर प्रीमियर लीग सारखी एक मोठी नामांकित स्पर्धा खेळलाय, बराचसा अनुभव आहे आणि बरीचशी मैदानं वरती चांगल्या प्रकारचा खेळ त्यानं आतापर्यंत केला आहे. त्याच्या विरोधात मात्र फटका खेचला होता, एक सिंगल जोडली जाईल. बाबेश सावंतला मिळेल एक सिंगल, एक सिंगलच्या मदतीने 28 वरती पोहोचेल तो बॅटिंग करणारा मॉर्निंग बॉईज संघ. जेनित मॉर्निंग बॉईज संघ 28 वरती पोहोचलाय, सुरुवात करतोय. एक सिंगलच्या मदतीने जरूर मात्र पुढे वाटचाल केली आहे. टप्प्याचा चेंडू होता, बॅटला चेंडू व्यवस्थित त्या अगदी घेता नाही आलं, बॅट वरती अचूक टायमिंग नाही शोधलं इथे, पण एक सिंगल रोखू शकत नाहीये. 29 वरती पोहोचेल प्रथम बॅटिंग करणारा संघ. 29 वरती पोहोचला आहे. सुरुवात जरूर मात्र केली होती पहिल्या षटकामध्ये, कारण तब्बल 21 धावा होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर शिव 11 संघाने आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. यावेळेस प्रसाद भोईच्या विरोधात मात्र फटका, स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. बाबेश सावंतच्या बॅट मधून आलाय हा फटका. आर्यन मी आर्यन माबदीचे वडील आहेत ना त्यांच्याकडनं बघतोय की त्यांचं लक्ष आहे. हा जरूर या आर्यन माबदीच्या बॅट मधून आला फटका. षटकार. धावा संख्या झाली 35. 35 धावा 35 धावा. आर्यन माबदी या मॅच मध्ये शिरकाव करतोय. इथून देखील फटका चांगला आहे. कार्पेट लेव्हल चेंडू खेळून काढायचं होतं, गती फार होती या चेंडूला. आर्यन माबदीच्या बॅट मध्ये निघाला षटकारानंतरचा हा एक दमदार फटका, चौकार.
हा चेंडू मात्र चकमा दिला, कारण इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. इथे आर्यन मापदी आता चकतोय पूर्णपणे. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय, वैयक्तिक 28 धावसंख्येचं योगदान दिलंय, म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. त्या आर्यन मापदीने. भावेश सावंत लवकर स्वस्तामध्ये परतला, परंतु आर्यन मापदीने केलेलं काम आणि त्यांनी घेतली जबाबदारी आता या खेळपट्टीवरती. यावेळेस अजून एक तडाखा, स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून चाललाय. आर्यन मापदीच्या बॅट मधला आता अजून एक फटका आलाय. षटकार. कोणी बी असू दे, किती बादशाह, आर्यन मापदी थांबणार नाहीये. त्याचे हे जलवे आणि त्याचा हा दरारा आता कायम ठेवतोय. धावसंख्या आहेत 45-45. हा आकडा स्कोर कार्ड वरती आहे. बघा आता सचिन शेठ मापदी आता खिशात हात घालतील. नोटांचा बंडल त्यांच्या आता असेल 500-500च्या करकरीत, कारण आपला सुपुत्र असं काही काम करतोय की आता सर्वांच्या नजरा आर्यन मापदीकडे लागल्यात. स्मित असं त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. पित्र व्हावा असा पुत्रा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं हे काम आता आर्यन मापदी करतोय. धावसंख्या होतीये टोटल 45 धावा. षटक क्रमांक अंतिम आणि शेवटचं. रोहन पहिला चेंडू फुलटॉस होता, बॅटवरती व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 46-46 46 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. सुरुवात चांगली झाली आहे, मी तर म्हणेन. पहिला सत्र आहे, पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय. इथून चांगल्या टोटल पर्यंत वाटचाल करतोय, मी तर म्हणेन, झेनिथ मॉर्निंग बॉईज संघ. यस 46 धावा आहेत. 46. यावेळेस फिरून मारायचा प्रयत्न होता आर्यन मापदीचा. सगळ्यांकडे नजरा होत्या. पंचांनी सांगितलं की हा चेंडू खराब आहे, अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. धाव फलकावरती वाढ होईल. 47-47 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. खराब सुरुवात केली आहे, कारण सुरुवात चांगली झाली आहे ती आर्यन मापदीची. 47 धावा झाल्यात. एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. हा पंचांनी रिव्ह्यू मागितलाय तिसऱ्या पंचाकडे. यस चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे. अंकेश सर. ओके. यस वाईड साठी आर्मी असेल मॉलिंग. वाईट चेंडू. धावसंख्येत वाढ. 47-47 धावा स्कोर कार्डवरती. एक आता एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल गोलंदाज रोहनला. आर्यन मापदीची ही आग ओकणारी फलंदाजी मैदानावरती बघायला मिळते. 47 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज तयार. रोहन यावेळेस आर्यन मापदीचा फटका जरूर मात्र खेळून गेला. एक सिंगल जोडली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न इथे होत नाहीये. जितके आर्यन मापदीकडे स्ट्राईक असेल ना तितकी फार चांगली आहे, का आर्यन मापदीच्या बॅटमधून धावा येत आहेत. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. सोलंकी सर शांत बसलेत. हितेश सोलंकी शांत मजा घेत आहेत स्क्वॉड मध्ये आपल्या. 48 धावा झाल्यात. यावेळेस हुक केलाय. साहिल जाधवच्या बॅटमधून निघाला. स्क्वेअर सीमा पार होतोय.
साहिल जाधवचा हा तडाखा षटकार डीजे. हे मार्केट आता कमवलंय आणि असं काही मार्केट आता हे गाजवायला सुरुवात केली आहे. ते आर्यन माबदी आणि त्याच्या बरोबरीने साहिल जाधव. धाबस संख्या होती 54 धावा. साहिल जाधवचा अजून एक तडाखा आला. शेवटच्या मोमेंटमला चेंडूला अडवलाय. एक सिंगल मिळेल. आता स्ट्राईक वरती असेल. 2 धावा. इथे सिंगलला केलं डबल मध्ये कन्व्हर्सेशन. 2 धावा जोडल्या. या 2 धावा संख्येच्या बरोबरीने 56 वरती पोहोचेल. 56 56 धावा. अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात चांगली केली आहे. पूर्वार्धाचा खेळ सुरू झालाय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत अंतिम आणि शेवटच्या ओव्हर्स मधले. यावेळेस साहिल जाधवचं हे आक्रमण फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध मारला आहे. हा जबरदस्त असा ब्रँडेड षटकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे बाळा साळुंके सर. इथे शेवटच्या एक चेंडूवरती धावा किती येतील, किती धावसंख्येचा आकडा या स्कोर कार्डवरती जोडला जाईल हे शेवटच्या चेंडूवरती गणित स्पष्ट होईल. यावेळेसचा हा चेंडू करायचा स्लो वन केलाय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि मॉर्निंग बॉईज टीमने धावा बनवल्या गेल्या 62. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 63 या धावसंख्येची. कॉम्बॉक्समध्ये थोडासा बदल करेल. ऐकूया एक मराठीचा आवाज. आकाश देशमुख सरांसोबत जोडलं जाईल, परंतु ऐकूया